पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल बरिवा तुहा विठ्ठल बरिवा बरिवा तुहा विठ्ठल बरिवा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरिवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरिवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरिवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तू हा विठ्ठला बरवा तू हा विठ्ठला बरवा बरवा तू हा विठ्ठला बरवा
विठ्ठल बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो आ विठ्ठल बरवा तो आ विठ्ठल बरवा तो आ विठ्ठल बरवा तो आ विठ्ठल बरवा तो हा बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल हो तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हिता जो असे जागता आपुली हिता जो असे जागता आपुली गीता जो असे जागता आपुली गीता जो असे जागता माता पिता तयाचिया माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्रा होती जय सात्विक कुळी कन्या पुत्रा होती जय सात्विक धन्य माता पिता तयाची माता पिता तयाची कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक याचा हारिक वाटे देवा तयाचा हारिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिका वाटे देवा तयाचा हरिका वाटे देवा कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्रा होती गे सात्विक कुळी कन्या पुत्रा होती गे सात्विक अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तुका म्हणे मजा घडोत्यांची सेवा तुका म्हणे मजा घडोत्यांची सेवा तुका म्हणे
मज घडो त्यांची सेवा मने मज घडो त्यांची सेवा हे माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्रा होती गे सात्विक कुळी कन्या पुत्रा होती गे सात्विक ही माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक याचा हारिक वाटे देवा याचा हारिक वाटे देवा कुळी कन्या पुत्रा होती जे सात्विक कुळी कन्या पुत्रा होती जे सात्विक याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक जय विठोबार कुमाई हरी विठोबाई रखुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हो पुलियाहीता जो असे जागता आपुलियाहीता जो असे जागता आपुलियाहीता जो असे जागता जो असे जागता आपुलियाहीता जो असे जागता आपुलियाहीता जो असे जागता आपुलियाहीता जो असे जागता आपुलियाहीता जो असे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता
तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपनिया हिता जो असे जागता आपनिया हिता जो असे जागता माता पिता दयाची धन्य माता पिता धन्य माता पिता दया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी वाटे देवा दयाचा दयाचा हरी वाटे देवा वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा साग मला मपनी दब बद मपरे बगरे सारे हरी वाटे देवा दयाचा हरी दयाचा हरी वाटे देवा वाटे देवा दयाचा हरी तयाचा हरी का वाटे देवा तयाचा हरी
हरिक वाट देवा तयाचा हरिक वाट देवा तयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे हो कुळी गणपुत्र होती सात्विक कुळी गणपुत्र होती सात्विक होती सात्विक होती सात्विक विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका सद्गुरुगंगा गिरीजी महाराज सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज योगीराज चांगदेव महाराज खंडोबा महाराज बजरंगबली हनुमान सब संतन की पंढरीनाथ भगवान जय विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा पांडुरंगा करो प्रथमा दूसरे चरण संताचे दूसरे चरण संताचे दूसरे चरण संताचे ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे
ते नमस्कारोमि आता गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं स्थितं पुण्यं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगी तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास मुखे यश वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूप अवतार धरिला जगिता पितिरी गुरु सेवा साधन गोधातटी करी मुमुक्षो जना उद्धरी धरोनी करी नित्य नमितो सद्गुरु श्रीराम गिरिजी समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणि मंडन मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्र सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि हे दुःखभंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे सुखवंदन मारुती नंदन हे सुखवंदन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण परमपूजनीय जगदवंदनीय वेदविद्येचे पुतळे ब्रह्मविद्येचे सागर ज्ञानाचे पर्वत मूर्तिमंत वैराग्य स्वरूप आणि महाराज या अभंगामध्ये धन्यता देतात. या जगतामध्ये धन्य कोणाला म्हणतात? महाराज म्हणतात की जो आपल्या हिताच्या ठिकाणी आपल्या आत्मकल्याणाच्या ठिकाणी आपलं जे परमध्येय आहे, या जीवनाचं जे लक्ष्य आहे, हे मनुष्य जीवन ज्या एका उद्देशाकरता भेटलेला आहे आणि त्या उद्देशाकरता जो जागा आहे, सावध आहे रात्रंदिवस, आणि आपल्या लक्ष्याकरता जो जागा आहे, परमार्थ करीत आहे, असा जो कोणी असेल तर महाराज सांगतात त्याचे माता पिता खरोखर धन्य आहे. त्याला जन्म देऊन खरंच ते माता पिता धन्य झाले महाराज. कारण असे जे पुत्र आहे, जे कुळामध्ये कुळी कन्या पुत्र होती, जे सात्विक आणि सात्विक प्रकारचे पुत्र, आणि ज्या कुळामध्ये जन्म घेतात तर त्या भगवान परमात्म्याला देखील आनंद वाटतो आणि त्याला देखील हरिक वाटतो. कारण प्रत्येक कुळामध्ये आणि असे पुत्र महाराज जन्म घेत नाही. कारण सात्विक पुत्र कुळी कन्या पुत्र होती, जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि आणखीन हे सात्विक पुत्र काय करतात तर महाराज सांगतात सर्व ग्रंथांचं सार असणारी श्रीमद भगवद्गीता आहे, त्या गीतेचं आणि श्रीमद भागवताचं जे अखंड श्रवण करतात आणि अखंड त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये रात्रंदिवस मग्न असतात, सतत संलग्न असतात. आणि असे जे कोणी असतील या जगामध्ये तर महाराज सांगतात की त्यांची मला सेवा घडो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, आणि अशांची जर मला सेवा घडली तर माझ्या भाग्याला, परम भाग्याला पारावारा राहणार नाही. विठ्ठल विठाला 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 असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. आणि कीर्तनाच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं आवश्यक आहे. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सराला बेटाचे परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्म रक्षक रामगिरीजी महाराज
यांच्या अनंत आशीर्वादाने आणि 47 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहेत आणि साई सच्चरित्र पारायण वर्ष 16व आणि या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण असल, काकडा भजन असल, कीर्तन असल, हरिपाठ असल आणि महाप्रसादाचा लाभ असल. सर्व भाविक भक्त आणि आज या ठिकाणी 6वा दिवस, 6 दिवसापासून हा लाभ घेत आहेत या ठिकाणी. आणि थोर महाराज मंडळी, गायनाचार्य सर्व या ठिकाणी कीर्तनकार महाराज मंडळी उपस्थित आहेत. आणि सुंदर अशा प्रकारे ज्यांच्याकडं बेटाचे माजी विद्यार्थी हरिभक्तपरायण अशोक महाराज ठेंग आणि ज्यांच्याकडं ज्ञानेश्वरीचंही व्यासपीठ आहे आणि सुंदर अशा प्रकारे मंत्रमुग्ध करणारा मृदुंग आणि असं वाजवणारे, त्यांच्याकरता सर्वांनी जोरदार टाळ्यांचा आणि सर्वांना मंत्रमुग्ध करणारा असा मृदुंग वाजवणारे आहेत. आणि सुंदर असे गायक असणारे आपल्या सरला बेटाचे हरिभक्तपरायण गोरख महाराज, त्यांनाही धन्यवाद. आपले हरिभक्तपरायण कैलास महाराज, त्यांनाही धन्यवाद. सुनील महाराज असतील कोळपकर आणि हरिभक्तपरायण काटे महाराज असतील आणि सर्व कमिटी, आपले डॉक्टर कोटे असतील, अच्युत भाऊ असतील, महेश भाऊ असतील, वाघ भाऊ, गमे, सर्व त्यांची कमिटी आणि या दिंडीचे या ठिकाणी चालकही उपस्थित आहे. तात्या, त्यांनाही धन्यवाद. आणि सुंदर अशा प्रकारे निवेदन करणारी सर्व कमिटी, आपले बेटाचे सरला बेटाचे कोटे डॉक्टर असल, आपले सर्व काही उपस्थित या ठिकाणी पुरुष मंडळी, महिला मंडळी सुंदर अशा प्रकारे, आणि आपले पेटी मास्तर असतील आणि सुंदर अशा प्रकारे आपल्या परिसराचं भूषण, सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची श्यामभाऊ, त्यांच्याही करता एक वेळेस जोऱ्यात टाळ्या वाजा आणि त्यांनाही धन्यवाद. सुंदर अशा प्रकारे निवेदन करणारी तरुण मंडळी आहे. सुंदर अशा प्रकारे निवेदन करणाऱ्या मंडळींना सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. विठ्ठल 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 अनंत वर्षापासून आणि 47 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. श्री क्षेत्र वाकडी प्रसिद्ध गाव आहे, खंडोबाचं स्थान आहे. कारण या ठिकाणी ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांचे अनेक कार्यक्रम, कीर्तन श्रवण केलेलं आणि महाराजांचं सानिध्य प्राप्त झालेलं, ज्यांच्या वाणीतून आपण कीर्तन श्रवण करून आपण कानांना तृप्त केलेलं असं आपण गाव आहेत. असे श्रोते आहात, फार भाग्यवान आहात. आणि बेटाचं एकनिष्ठ असणारं गाव, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहकार्य करणारं, प्रत्येक बेटाची जी सेवा असणारे आणि परंपरागत बेटाचे भक्त असणारं असं हे गाव आहे. विठ्ठल 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 आणि भव्य दिव्य असणारी आपली श्री क्षेत्र सरला बेटाची परंपरा आहे. त्या परंपरेचे आपण पाविक आहोत. ज्या परंपरेने आपल्याला अध्यात्म शिकवलं, ज्ञान शिकवलं, वैराग्य शिकवलं, भक्ती शिकवली. कारण महाराज या अभंगामध्ये देखील ते सांगतात की आपल्या हिताच्या ठिकाणी कोण जागा आहे. बघा, 3 प्रकारचा वर्ग आहे. एक वर्ग असा आहे जो या समाजामध्ये झोपलेला वर्ग आहे, एक वर्ग असा आहे जो जागा वर्ग आहे, आणि एक वर्ग असा आहे जो सर्वांना जागवणारा वर्ग आहे. विठ्ठल 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 झोपलेला वर्ग. तुम्ही म्हणशाल आता सर्व तर जागे दिसतात. अहो, दिसताना सर्व काही जागे दिसतात, परंतु जागे असतात असं काही नाही बरं का. झोपलेले म्हणजे ज्यांना परमार्थ माहीत नाही. बघा, आज एकादश आहे, काहीला एकादश सुद्धा माहीत नसेल की आज एकादश. असे काही वर्ग आहे ज्यांना काही आशय असतील गावामध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे हे देखील माहीत नसेल. बघा, असे काही असतील. आणि ज्यांना परमार्थ माहीत नाही, परमार्थाचा गद्य नाही, पद्य नाही,
परमार्थ म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, पंढरीची वारी म्हणजे काय आणि नामचिंतन नामस्मरण म्हणजे काय, हे याचं ज्यांना ज्ञानच नाही महाराज, असा झोपलेला वर्ग आहे. कारण जागी दिसताना सर्व वर्ग जागी दिसतो, परंतु तो सर्व खरोखर, कारण जागी तोच आहे जो आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे परमार्थाच्या ठिकाणी जागा आहे. विठ्ठल विठाला 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 हो. विठाला. झोपलेल्या वर्गाला परमार्थ कळत नाही, झोपलेल्या वर्गाला फक्त चालू आहे जीवन. इतर जीवन जगतात म्हणून आपणही जगतात, इतर लोक खातात म्हणून आपणही खातात, इतर लोक जे करतात आपण ते करायचं, फक्त जगायचं म्हणून जगायचं. ज्याला काही एक अर्थ नाही तो वर्ग झोपलेला वर्ग आहे. बघा, फक्त जीवन जगतो म्हणून जगतो, ज्याला परमार्थाचं ज्ञान शून्य आहे आणि तो वर्ग, कारण ज्याला हित म्हणजे काय हेच माहीत नाही. बघा, झोपलेला वर्ग की त्याला हे माहीत नाही की हा देह आपल्याला कशा करता भेटलेला आहे, आपल्याला करायचं काय आहे, आपण करीत काय आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. बघा, समजण्याकरता एक उदाहरण सांगतो. एकदा काय झालं, एक मनुष्य, गुरुवर्य महाराज नेहमी हे उदाहरण सांगत असतात. एकदा एक मनुष्य, त्याला असं वाटलं आपल्याला काहीतरी काम भेटावं. आता काम भेटावं म्हणून एका शेठ सावकाराकडे गेला. आता सावकाराकडे गेला, नेमकं काम मागावं या कामाच्या उद्देशाने गेला आणि त्या सावकाराला म्हणला मला काहीतरी काम द्या. आता काम द्या. तू सावकार होता, त्याच्याजवळ होतं घोडं. आता घोडं होतं. आता त्याला वाटलं एकतर हे घोडं सांभाळायला कोणी नाही. सांगितलं हे घोडं तू घेऊन जा म्हणले, याचा सांभाळ कर. आता याला पाणी पाज, याला चारा घाल. ते घोड्याला गेला घेऊन हा. बरं, आता घोड्याने बघितलं हा मूर्खच दिसतो म्हणले, कारण घोडं हुशार होतं. बघा, आता घोडं हुशार होतं, याच्याकडे बघितलं म्हणले हा मूर्खच दिसतो. घोडं गेलं ना पळून. आता घोडं गेलं पळून, याच्याकडे राहिलं ते दोरखंड. बरं, आता याला ज्या मालकाकडे कामा करता गेला त्या मालकाचं नाव माहीत नाही, कोणत्या गावात गेला त्या गावाचं नाव माहीत नाही. आता ते जे पळून गेलं त्याचंही नाव माहीत नाही. ते हातामध्ये चरट होतं, ते चरट घेतलं. बरं, आता कोणाला विचारावं ते त्याचं नाव माहीत नाही. आता एक मनुष्य भेटला, त्याला बोलिलो, अहो तुम्ही त्यांना जाऊन सांगा की याच्यातलं ते जे होतं ते गेलं. बघा, आता ज्या माणसाकडे मालकाकडे होतं त्याचंही नाव माहीत नाही, ज्याला विचारतो त्याचंही माहीत नाही, आणि हे दोरखंड आता याला काय म्हणतात ते माहीत नाही. बघा, त्या मनुष्याला म्हणला, अहो तुम्ही त्यांना जाऊन सांगा याच्यातलं ते गेलं पळून. बघा, सांगण्याचं तात्पर्य तसं मनुष्याचं आहे. आपण जन्माला आलो कशा करता हे आपल्याला माहीत नाही, आपण काय करीत आहे हे आपल्याला माहीत नाही, आणि आपल्याला करायचं काय आहे हे आपल्याला माहीत नाही, म्हणजे आपण झोपलेलो आहोत. विठ्ठल विठाला 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 विठाला. हो, मनुष्याने आळशी असावं, परंतु एवढंही नसावं महाराज. कारण एवढंही आळशी की ज्याला परमार्थाचंही आणि भान नाही महाराज. काही माणसं असतात आळशी, एवढे आळशी. एकदा काय झालं, दोन आळशी आता एका झाडाखाली, जांभळीच्या झाडाखाली पडलेले होते. आता ते एवढे आळशी होते, एक जण तोंड वासून पडलेला होता. आता एक जण एकाच्या, आता इथं वटावर जांभूळ पडलं, तो दुसऱ्याला म्हणतो, अरे बाबा एवढं तोंडात लोट. बघा किती आळशी आहे. जांभूळ वटावर पडलेलं जांभूळ तोंडात घ्यायला तयार नाही. बरं, आता दुसरा शेजारी तोंड वासून झोपलेला दुसरं कुत्रा आणलं नव्हतं तिथं. आता ते कुत्रं करायला लागला अभिषेक. आता हा म्हणला, अरे कुत्रा हाण. तो म्हणला, तू माझं जांभूळ तोंडात घालीत नाही आणि मी कसं काय कुत्रा आणू. बघा, एवढे कुठं आळशी असतात का. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला.
परमार्थ करता जागी असावं महाराज, परमार्थ करता. आणि आपलं ध्येय काय आहे म्हणून महाराज कोणत्या वर्गाला झोपलेला वर्ग मानतात की महाराज सांगतात ज्याला आत्मज्ञान माहित नाही, जो आपल्या आत्म्याच्या ठिकाणी. कारण महाराज भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. 9 दरवाजाचा हा नरदे आहे महाराज, आणि या नरदेयामध्ये आत्मा आहे. बघा शास्त्रकार आत्म्याचं स्थान सांगतात. या शरीरामध्ये षडचक्र आहेत. एक मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, सहस्रार ब्रह्मरांध्र असे चक्र सांगतात. आपल्या बिंबीमध्ये एक मणिपूर नावाचं चक्र आहे, ज्या ठिकाणी, आणि आपल्या नाडे त्या ठिकाणून 72 कोटी नाड्या सांगितलेल्या आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वर्णन आलेलं आहे. मुख्य 3 नाड्या आहेत, आणि त्या ठिकाणी मणिपूर चक्रामध्ये, आणि मणिपूर चक्र आहे त्या ठिकाणी हृदय कमळ आहे, आणि त्या कमळामध्ये तो जीवात्मा प्रकाशमान आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये तो आत्मा आहे महाराज, परंतु हा जीव त्या आत्मतत्वाला जाणीत नाही महाराज. कारण सर्वात जवळ असणारी वस्तू म्हणजे तो परमात्मा आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो हस्ता सर्व सुखाचा रामो हे भ्रांताशी कामो विषयावरी. बघा प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आत्मा आहे. आत्मा म्हणजेच परमात्मा आहे. एवढा जवळ आहे, सर्वात जवळ आहे, तरी त्या आत्म्याला कोणी जाणीत नाही महाराज. जसं माऊली ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात का, कमलकंद आणि दर्दुरी नांदणूक एकेची घरी परी परागू शेविजे भ्रमरी येरा चिखलूची उरे. बघा ते बेंडूक असतं, ते रात्रंदिवस त्या ठिकाणी चिखल खातं महाराज, आणि भ्रमर दूरवरून येतो आणि त्या कमळाचा मकरंद सेवन रुनु झुनु रुनु झुनु रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा रुनु झुनु रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा रुनु झुनु रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तुनी चळू रे भ्रमरा भोगी तुनी चळू रे भ्रमरा रुनु झुनु रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा ते आत्मतत्व तरी मनुष्याला तो भगवान परमात्मा कळत नाही महाराज. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो भगवान आहे, तरी देखील मनुष्य झोपलेला आहे महाराज. म्हणून महाराज सांगतात या समाजामध्ये एक वर्ग झोपलेला आहे, त्याला जवळ तो परमात्मा असून कळत नाही, तरी त्या भगवान परमात्म्याला भजत नाही महाराज, त्याची भक्ती करीत नाही. म्हणून हा जागी दिसायला जरी जागी दिसला तरी तो जागी नाही महाराज. आणि एक वर्ग असा आहे जो जागी आहे, ज्याला सर्व ज्ञान आहे, जो परमार्थाच्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी जागा आहे महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. हो बघा जागे आहेत त्यांना संत महात्मे म्हणतात. बघा हस्तामलक होता, उदाहरण आपण ऐकलेलं असेल जगद्गुरु शंकराचार्य महाराजांच्या चरित्रामध्ये. हस्तामलक ज्यावेळेस बघा काही काही ज्ञानी
तो हस्तामलक लहानपणापासून बोलत नव्हता. आता बोलत नव्हता, घरच्याला वाटलं हा मुका आहे, कशाला ठेवायचं याला. कारण बघा, जे घरच्या कामाचे नसले त्याला लोक काय काढून देतात महाराज. जा म्हणजे परमार्थ करता, घरचे जे उपयोग येते त्याला परमार्थ करून देत नाही महाराज. लोकांचं असं आहे, जे घरच्या कामात नाही. परंतु असा विषय नाही, असा विषय लागू होत नाही बघा. तर सर्व संत महात्मे घरच्या कामाचे नाही म्हणून महात्मे झाले असाही अर्थ नाही. तर हस्तामलक होता, तर हस्तामलक बोलत नाही. घरच्यांना वाटलं एकतर लहान बालक आहे, आपण जोपर्यंत आहे आपण याला सांभाळीत आहे. आता आपण जर थकलो तर याचं काय करायचं. हा एक तर बोलत नाही, कोणत्याही कामाचा उपयोग नाही, काय करायचं बघा. कारण काही काही ज्ञानी असे असतात, ज्ञानाची भाषा अज्ञानाला कळत नाही महाराज. आणि अज्ञानी जे बोलतो ते ज्ञानाला ते पटत नाही, असं असतं. तर हस्तमलक बोलत नव्हता. परंतु एकदा जगद्गुरु शंकराचार्य महाराज भिक्षा मागण्याकरता गेले. आता महात्म्याला सर्व काही कळतं महाराज. दृष्टीनं नुसतं बघितलं तरी महात्म्याला सर्व, आणि चेहरा जरी बघितला तरी त्यांना सर्व कळतं. त्यांनी हस्तामलकचा चेहरा बघितला, ललाटावर ब्रह्मतेज बघितलं, निश्चित हा ब्रह्मज्ञानी आहे. आणि हे त्यांना कळलं. याबरोबर शंकराचार्य महाराजांनी म्हणले, ओम भवती भिक्षाम देई, ओम भवती भिक्षाम देई. ती माता ज्यावेळेस भिक्षा घरामधून घेऊन आली त्यावेळेस शंकराचार्य महाराज म्हणाले, माते मला ही भिक्षा नको आहे, मला तो पुत्र पाहिजे आहे, तो पुत्र देत असले तर द्या. आता माता पित्याने विचार केला, आपल्या घरच्याही कामाचा नाही, हा लग्नही करणार नाही, आपण आहे तोपर्यंत सांभाळू, घ्या म्हणले महाराज. आणि तो पुत्र दिला महाराज. आणि त्यावेळेस जगद्गुरु शंकराचार्य महाराजांनी त्याला प्रश्न विचारला, कस्त्वं शिशो कश्य कुतोषि गन्तां किन्नामते त्वं कुतागतोषि. हे शिशो, कस्त्वं शिशो किन्नामती तू. त्याला विचारलं, कस्त्वं शिशो, तू कोण आहेस, कुठून आला, तुझं नाव काय आहेस, तुझं प्रयोजन काय आहेस. तेव्हा तो साधा नव्हता महाराज, ब्रह्मज्ञानी होता. त्यावेळेस तो बोलायला लागला, नाहं मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षोर्न चहं निजबोधरूपः. मी मनुष्य नाही, ब्राह्मण नाही, देव नाही, यक्ष नाही, भिक्षू नाही, मी कोणी नाही. मग कोण आहे तू. म्हणला, मी चिदानंद रूप शिवोम शिवोम. आणि मी आत्मस्वरूप आहे, मी ते परमात्मा स्वरूप आहे. आणि ही गोष्ट, हे वाक्य ज्या वेळेस त्या माता पित्यांनी ऐकले महाराज, माता पित्यांना आश्चर्य वाटलं. असाही एक वर्ग आहे या समाजामध्ये, आणि जो वर्ग ज्याला आत्मज्ञान झालेला आहे आणि जो परमार्थाच्या ठिकाणी जागा आहे, ते विठ्ठल. आणि एक वर्ग असा आहे ज्यांना संत महात्मे योगीराज गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज, परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज, तुकाराम महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, हे संत महात्मे आहे. हा वर्ग असा आहे जे झोपलेले आहे महाराज, त्यांना जागी करणार आहे. कारण आपल्या सर्वांना जागी करणारा कोणता वर्ग आहे, तर आपल्या सर्वांना जागी करणारे योगीराज गंगागिरी महाराज आहे. जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव रागा काही बाबा, जागता जगदेव रागा काही बाबा, राग काही बाबा, जग जोगी जाग
जगजोगी जाग जाग बोलती. बघा असे हे संत महात्मे सर्वांना जाग करतात महाराज. आणि योगीराज गंगागिरी महाराज या परंपरेचे विशेष आपल्यावर असणारे उपकार आहेत. केले उपकार सांगू मी काय, उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशी माय, बाप न करी ऐसी माय, धर्मे देखील त्यांचे पाय, धर्म देखील त्यांचे पाय, दिले अक्षय अभयदान गा, मनवली आलो या देशा, मनवली आलो या अक्षय अभयदान गा, मनवोनी आलो या दिशा, मनवोनी आलो या देशा. एवढे काही उपकार ज्या संत महात्म्यांनी आपल्यावर केले आहेत, त्या उपकाराचं आपण काही जरी केलं तरी त्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. म्हणून 3 प्रकारचा वर्ग आहे. आणि बघा, जो आपल्या हिताच्या ठिकाणी झोपलेला वर्ग आहे त्याबद्दल संत महात्म्याला खेद आहे महाराज. बघा, माता पिता असतात, पुत्र जर कर्तृत्वगार जर नाही निघाला, पुरुषार्थ करणारा नाही निघाला, समाजात जर माता पित्यांचं आणि नाव बुडवणारा निघाला तर माता पित्यांना खेद वाटतो महाराज. अशा पुत्राला जन्माला घालून सुद्धा खेद वाटतो. कारण संत महात्म्यांना देखील जो झोपणारा वर्ग आहे, अज्ञानी वर्ग आहे, त्यांच्याबद्दल संत महात्म्यांना खेद वाटतो. आणि जो जागा वर्ग आहे आणि जागवणार आहे त्यांच्याबद्दल संत महात्म्याला आदर वाटतो. कारण जो परमार्थामध्ये रत आहे, बघा, चांगलं कार्य करणारा कोणी असो, त्याच्याविषयी तो आपल्या परिचयाचा जरी नसला तरी आपल्याला त्याच्याविषयी आदर वाटेल, वाहवा करू आपण, आदर वाटेल, विशेषतः असेल. मग कोणी असो, तो चांगलं कार्य करणारा या जगामध्ये कोणी असला तरी सर्व जग महाराज त्याला डोक्यावर घेतात. कारण त्याच्याबद्दल सर्वांनाच प्रेम वाटतं महाराज. आणि झोपलेला वर्ग, एक झोपलेला वर्ग आहे, एक जागा वर्ग आहे आणि एक जागवणारे संत महात्मे आहे. आणि या संत महात्म्यांनी अनेकांना जागवलं महाराज. ग्रंथामध्ये अनेक असे उदाहरण आहेत. कितीकांना जे झोपले होते त्यांना कितीकांना जागवलं. बघा, वाल्या कोळ्याचं उदाहरण आपण सर्व ऐकतच असतात, परंतु वाल्या कोळ्याला देखील जागवणारे नारद मुनी आहेत. कारण त्या वाल्या कोळ्याला हे ज्ञान नव्हतं. बघा, मनुष्याला हे ज्ञान नसतं. चोरी करणारा तो चोरी करतो, डकेती करतो, परंतु त्याला हे ज्ञान नसतं की आपण जे कर्म करीत आहे. गुरु हा घालिया ज्ञान, गुरु हा घालिया ज्ञान, अज्ञान गुरु हा अज्ञान, गुरु हा सौभाग्य देऊन, गुरु हा सौभाग्य देऊन, गुरु हा सौभाग्य देऊन, गुरु हा सौभाग्य देऊन, साधू बोध नांदावी, साधू बोध नांदवी, गुरु हा सुखाचा सागर, 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 गुरु सुखाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा सुखाचा सागर. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन. बघा, सद्गुरू जीवनामध्ये असल्यानंतर खरं धन दाखवणारे सद्गुरू आहे. आणि डोळ्यामध्ये खरं अंजन, खरं धन, खरं ज्ञान दाखवणारे सद्गुरू आहे महाराज. आणि आपल्याला ते प्राप्त झालेलं आहे. हे आपलं परमभाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. त्या वाल्या कोळीची कथा सर्वांना माहीत आहे, परंतु एवढं पाप करणारा वाल्या कोळी त्याने हा कधी जीवनामध्ये विचार केला नाही, मी हे कर्म करीत आहे तर या कर्माचा माझा कोणीतरी वाटेकरी होईल का. बघा,
परंतु कोणी ज्यावेळेस नारद मुनी त्या रस्त्याने जात असताना नारद मुनीला त्या वाल्या कोळ्याने पकडलं तर नारद मुनींना म्हणला की तुमच्याकडे जे काही असेल धन ते सर्व मला द्या. नारद मुनी हुशार होते. नारद मुनी म्हणले काही हरकत नाही, मी सर्व धन तुला द्यायला तयार आहे, फक्त तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. म्हणले देतो म्हणले महाराज, काही हरकत नाही. म्हणले तू एवढा पाप करतो तर तुझ्या या पापाचं वाटेकरी कोणी व्हायला तयार आहे का? तू फक्त एवढा प्रश्न घरच्याला जाऊन विचार. त्याने विचार केला, खरं तोही विचारात पडला. अगोदर तर विचारात पडला, परंतु आता विचारावं तर लागल म्हणले, कारण आपण ज्यांच्याकरता एवढं काही करतो विचारावं तर लागल ना हो. रात्रीचा दिवस रात्रंदिवस इकडं रस्त्यावर थांबतो, आता घरच्यांना काही विचारावं तर लागल. म्हणले काही हरकत नाही नारद मुनी, मी विचारून येतो. तोपर्यंत नारद मुनीला बांधून ठेवलं, घरच्यांकडे गेला, सर्व काही विचारलं. कोणीही पापाच्या मध्ये वाटेदार व्हायला तयार नाही. शेवटी नारद मुनींकडे आला, नारद मुनींना लोटांगण घातलं आणि नारद मुनींनी त्याला उपदेश केला. महाराज बघा, म्हणजे जे झोपलेला आहे बघा, खरा झोपलेला की ज्याला परमार्थाचं ज्ञान नाही, भक्तीचं ज्ञान नाही, खरा झोपलेला असलेला तो वाल्या कोळी महाराज, ज्याला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, कारण काय मारायचंच काम होतं त्याचं, मरा 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 मरा. शेवटी राम म्हणता येईना. महाराज म्हणले नारद मुनी, अरे बाबा काही हरकत नाही, मरा मरा म्हण. आता मरा मरा म्हणता 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 मरा राम 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 असं म्हणता म्हणता ते राम राम झालं. महाराज बघा, असे संत आहेत ज्या झोपवल्यालाही ते जागे करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये प्रश्न आहे. एक अंगुलीमालचा नावाचा राक्षस होता. आपण ऐकलेले असेल उदाहरण, की अंगुलीमालचा एवढा भयानक राक्षस होता. काही जणांनी सांगितलं, महाराज तुम्ही आणि त्या अमोक गल्लीला जाऊ नका, भयानाचा राक्षस आहे. म्हणले काय करतो तो राक्षस? म्हणले तो राक्षस सर्वांच्या अंगुली तोडतो आणि आपल्या गळ्यात धारण करतो. महाराज म्हणले कुठं आहे ती गल्ली? म्हणले अमुक ठिकाणी आहे. बघा, संत महात्मे आणि त्याच गल्लीला गेले महाराज. त्या ठिकाणी समोरून अंगुलीमाल आला आणि तो कोणाच्याही प्रत्येकाच्या अंगुल आणि बोट तोडीत होता. तर असं असताना तो गौतम बुद्धांजवळ आला आणि गौतम बुद्धांच्याही तो अंगुली बोट तोडणार त्या अगोदर गौतम बुद्धांनी त्याला प्रश्न केला तत्वज्ञानाचा. आणि अरे बाबा, त्याला सांगितलं तू या सर्वांच्या विनाकारण जे प्राणी आहेत महाराज, जे कोणाला त्रास देत नाही, बघा कधीही कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणताही प्राणी असो, सर्व भगवंताचे रूप आहेत महाराज. त्याला उपदेश केला, रे बाबा सर्व भगवंताचे रूप आहेत, तू व्यर्थ कोणालाही त्रास देऊ नको. आणि तू व्यर्थ, त्यांना काय अपराध आहे या मनुष्यांचा, तू व्यर्थ त्रास देतो असा उपदेश बोध केला. म्हणले त्याच्या समोर एका वृक्षाची फांदी पानं तोडले आणि म्हणले एवढे पानं तू जोडून दाखव. त्यावेळेस आणि त्याला पश्चाताप झाला महाराज. बघा, साधूचं वाक्य असतं, किती दगडाच्या अंतकरणाचा मनुष्य असो, परंतु संत महात्म्यांच्या वाक्याने अनेकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. गौतम बुद्धांनी सांगितल्याबरोबर त्याच्या सर्व चुकी लक्षात आली, पश्चाताप केला महाराज आणि महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घातलं. म्हणले महाराज चुकलं, आतापासून मी अपराध करणार नाही. म्हणजे दुसऱ्याला जे झोपी असलेले त्यांना जागवणारे संत आहेत. आणि या जगामध्ये सर्व झोपलेलेच आहे ना हो, कारण जोपर्यंत महाराज या अभंगामध्ये सांगता आपुल्या हिता, कारण आपल्या हिताच्या ठिकाणी आपण जोपर्यंत जागत नाही. हित म्हणजे काय? हित म्हणजे कल्याण आहे, हित म्हणजे आपलं परम लक्ष्य आहे, हित म्हणजे ज्या एका उद्देशाने हा नरदे आपल्याला प्राप्त झालेला आहे तो
आणि उद्देश साधवणं हित आहे, हा व्यवहारातला शब्द नाही. नाहीतर लोक म्हणतात घ्या आता आपलं हित साधून, बघू दुसऱ्याचं काय होईल, तर आपलं आपलं पाहून घ्या, असंही काही लोक म्हणतात. दुसऱ्याचं काही हो, परंतु तसं नाही. हा लौकिक आणि लौकिक हित नाही महाराज. या जगामध्ये आपण काही जरी प्राप्त केलं, धनसंपत्ती ऐश्वर काही जरी प्राप्त केलं, परंतु परमार्थाच्या नावानं ते शून्य आहे. जोपर्यंत आपण परमार्थाचं हित साधलं नाही महाराज, तोपर्यंत आपलं खरं कल्याण होऊ शकत हित नाही. ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. हो हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करोनिया मना शुद्ध भावे, करोनिया मान एक विध, सकाळच्या पाया माझे दंडवत सकाळच्या पाया, माझे दंडवत सकाळच्या पाया, माझे दंडवत सकाळच्या पाया, माझे दंडवत. माझे दंडवत, माझे दंडवत. महाराज सांगतात सर्वांच्या पायावर माझं दंडवत आहे. आपण परमार्थ करा, भजन करा, भक्ती करा, नाम घ्या, आपलं हित साधून घ्या महाराज. बघा काही वर्ग काही असे आहेत बघा, माता पिता एखादा पुत्र जर परमार्थाला आपलं हित करण्याकरता लागला, एकदा काय झालं, एक जण त्याला असं वाटलं की हे जीवन फक्त परमार्थाकरता आहे, आपण परमार्थात करायचं, भजन करायचं. आता मागच्या जन्मीचे संस्कार होते, कारण सर्वांनाच परमार्थ घडतो असं नाही महाराज, मागच्या जन्मीचे त्याला संस्कारही लागतात. लहानसा आणि 10-1 वर्षाचा मुलगा, त्याने विचार केला की जवळच, गावाच्या जवळच आणि एका महात्म्याचा आश्रम होता. आता आश्रमात जायला लागला. आता अगोदर घरचे काही म्हणले नाही, परंतु नंतर त्याची ज्या वेळेस परमार्थामध्ये रुची व्हायला लागली, तो घरी यायचंच बंद झाला. आता घरचे म्हणाले, घरचे बोलायला लागले, अरे म्हणले आम्ही सर्व काम धंदे करतो इकडं आणि तू कुशाल परमार्थ करतो. आता घरच्यांना ती गोष्ट सहन व्हायला तयार नाही महाराज. घरचे फार बोलायला लागले. आता काही जरी झालं, तो म्हणला मला घरी यायचं नाही, हे म्हणले तुला घरी आल्याशिवाय आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. आता घरच्यांचे त्याचे वाद. तो म्हणला मला परमार्थ करायचा, हे म्हणले तुला घरी राहून परमार्थ कर. आता त्याने एक युक्ती रचवली. आता घरचे ऐकायला तयार नाही. घरी आल्याच्या नंतर काय करायचं, दररोज 4 वाजता पाठी उठायचं महाराज. पूजा अर्चा नित्य नियम 9 वाजेपर्यंत सर्व आटपलं. पुन्हा काय करायचं, नाश्ता बिष्टा भोजन करायचा, पुन्हा आपल्या नियमाला लागायचा. 12 वाजता भोजन करायचं, झोपून घ्यायचा, 4 वाजता उठायचं. आता घरचे वैतागले ना हो. आता घरचे बोलून कुठपर्यंत आता बोलणार. घरचे म्हणायला लागले, अरे आम्ही काम करतो, तू काम करायला तयार नाही म्हणले, मला परमार्थच करायचा आहे, नित्य नियम करायचा आहे. त्याने असा नियम धरल्यानंतर घरचे, आता तो आश्रमात गेला त्यावेळेसही घरचे नाराज होते. आणि आता घरी आला, घरी भजन पूजन करायला लागला, तरी घरच्यांनाही वाटलं हा नुसता परमार्थ, आम्ही कामं करायचे आणि हा वेळेवर मस्त भोजन करतो, पुन्हा आपल्या नियमामध्ये लागतो आणि भजन चिंतन करतो. अरे बाबा, त्याला सांगितलं, पुन्हा घरचे वैतागले, जा म्हणले तू एकदा आश्रमामध्ये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे असाही वर्ग आहे की परमार्थ करणाऱ्यालाही परमार्थ करून देत नाही. म्हणून महाराज सांगतात
की आपलं या जीवनामध्ये आल्यानंतर आपलं हित साधलं पाहिजे. आपण जरी किती मोठ्या पदव्या प्राप्त केल्या तरी आपलं हित होईल असं नाही. या संसारामध्ये काही आपण लाख दुनिया जरी प्राप्त केलं तरी आपलं कल्याण होईल असं नाही महाराज. एक उदाहरण आपण सर्वांनी ऐकले असेल की एकदा काही जण नावेमध्ये प्रवास करीत होते. सुट्टीचा दिवस होता, रविवार होता. सुशिक्षित माणसं, एक नाववाला होता. नावेमध्ये गेले. नावेमध्ये फिरता फिरता आणि त्यांनी त्या नाववाल्याला विचारलं, अरे तू काही शिकला का नाही? म्हणले, आम्ही एवढ्या पदव्या प्राप्त केल्या. यानं सांगितलं मी इतक्या पदव्या प्राप्त केल्या. त्यानं सांगितलं मी इतक्या पदव्या प्राप्त केल्या. त्याला विचारलं तू काही शिकला का नाही? म्हणले मी काही नाही शिकलो. म्हणले फक्त नावच शिकलो. आता नाव शिकलं म्हणले व्यर्थ आहे. म्हणले तुझं जीवन काही उपयोग नाही जायला. म्हणले बघ आम्ही एवढ्या पदव्या प्राप्त केल्या एवढं आणि तू काहीच शिकला नाही. हेच आहे म्हणले तुझ्या जीवनाला. आता त्यावेळेस वारं सुटलं महाराज. वारं सुटलं. नाव लागली डोलायला. आता हे नाव हलायला लागले. हे सर्व लागले घाबरायला. तो म्हणला आता तुम्ही एवढ्या पदव्या प्राप्त केलेल्या आता सांभाळा म्हणले तुमचं जीवन. आता कारण आता इथे फक्त एकच विद्या कामा येईल, ती म्हणजे पोहण्याची. आता इथं किती तुम्ही ज्या विद्या प्राप्त केल्या त्या विद्या या ठिकाणी कामा येणार नाही. आणि नाव मोठा जोराचा वारा सुटला आणि तो त्या नावेतून आणि उतारला महाराज पोहून तरुण निघाला. सांगण्याचं तात्पर्य या संसारामध्ये सर्व काही ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज कीर्तनातून कायम सांगायचे, तुम्ही बंगले बांधा, गाड्या घ्या आणि धनसंपत्ती भरपूर कमवा, परंतु एवढं सर्व करून परमार्थ करा महाराज. भक्ती करा जीवनामध्ये आणि आपल्या हित करून घ्या. आणि आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे महाराज, ध्रुवबाळासारखे अनेक जे भगवत भक्त आहे आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागे आहेत आणि त्यांचे माता पिता धन्य आहेत. तेच महाराज अभंगाच्या आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता. आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता. आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता. आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता. धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे जय हो. सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपुलिया हिता
धन्य माता पिता दयाची या. धन्य माता पिता दयाची या. दयाची या. ओ पारखुमाई जय जय विठोबा. जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी. विठोबार कुमारी विठोबार कुमारी. विठोबार कुमारी विठोबार कुमारी. हरी विठोबार कुमारी. हरि देव विठोबार कुमारी विठोबार कुमारी. विठोबार कुमारी विठोबार कुमारी. विठोबार कुमारी विठोबार कुमारी. विठोबार कुमारी विठोबार कुमारी. विठोबार विठोबार कुमारी कुमारी. विठोबार कुमारी विठोबार हरि कुमारी. जय देव विठोबार हरी कुमारी विठोबार कुमारी. विठोबार कुमारी हरी जय जय विठोबा. हरि जय हरि जय जय विठोबा. रखुमाई रखुमाई. हरि हरि जय जय रघुमाई हरि विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. ओ विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी. हरि जय जय विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज. सद्गुरु गंगागिरी महाराज. सद्गुरु नारायणगिरी महाराज. खंडेराव महाराज की. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि सांगतात
या जगामध्ये आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे महाराज, त्याचे माता पिता धन्य आहेत. आणि असे जे पुरुष आहेत ते या जगामध्ये फार विरळे आहेत महाराज. कारण बघा, ध्रुवबाळासारखा आणि 5 वर्षाचा बालक महाराज आपल्या आत्मकल्याणाकरता सर्व घरादाराचा, ऐश्वर्याचा, राज्याचा त्याग करून जातो महाराज वनामध्ये. आणि त्या भगवान परमात्म्याची तपश्चर्या करतो आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घेतो. असे जे बालक आहे, असे जे पुत्र आहेत महाराज, तर महाराज सांगतात या जगामध्ये आणि त्यांचे माता पिता धन्य आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. ते माता पिता धन्य आहेत. आणि चांगले संस्कार लावणारे माता पिता देखील विरळे आहेत महाराज. कारण सर्वच माता पिता मुलांना चांगले संस्कार देतात असं नाही महाराज. बघा, वृषभदेव होते. जर आपण श्रीमद भागवत बघितलं, वृषभदेवांचे 100 पुत्र आणि त्या 100 पुत्रांना दररोज आपल्या समोर बसून तत्वज्ञानाचा, अध्यात्माचा उपदेश ते वृषभदेव करीत होता. आज कोणी करतं का हो महाराज? आज कोणी उपदेश करीत नाही. बघा, मदलसा नावाची आणि महान अशी अधिकारिणी ज्ञानी होऊन गेल्या महाराज. त्या मदलशेनं आपला जो पुत्र झाला महाराज, त्या पुत्राला तत्वज्ञानाचा उपदेश करावा आणि तत्वज्ञानाचा उपदेश करून वनामध्ये पाठवावं. असे माता पिता फार थोडे आहे महाराज, की जे माता पिता आणि आपल्या मुलांना संस्कार देतात महाराज. असे माता पिता विरळे आहेत. जे संस्कार देतात ते तर धन्यच आहे. या जगामधले त्या माता पित्यांसारखं कोणी नाही महाराज. जसं माऊलींना ज्या मातेनं जन्म दिला ती रुक्माई माता, ती धन्य आहे. योगीराज गंगागिरी महाराजांना ज्या मातेनं, अन्नपूर्णा मातेनं जन्म दिला ती माता धन्य आहे. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज ज्या प्रयागाबाई मातेनं जन्म दिला ती माता धन्य आहे. परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्म रक्षक रामगिरीजी महाराज ज्यांना ज्या मातेने वत्सलाबाई यांनी जन्म दिला ती माता धन्य आहे महाराज. कारण जे माता पिता, शास्त्र सांगतं, कुलम पवित्र जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन अपार संवि सुख सागरेस्मिन् लीनं परे ब्रह्मणि यस्य चेतः. कुलम पवित्र जननी कृतार्था, ती माता धन्य आहे, ते कुळ धन्य आहे की ज्या कुळामध्ये आपल्या आणि भगवत भक्त निघतात महाराज, सात्विक पुत्र आणि जन्माला येतात. ते माता पिता धन्य आहे, ती भूमी धन्य आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीची दास जन्म घेती. कारण असे माता पिता, आजकाल माता पिता संस्कार लावित नाही महाराज मुलांना. बघा, एखादा पिता जरी घरामध्ये बघा तंबाखू खात असेल तर त्यानं असं विचार नाही करायचं मी त्याचा बाप आहे, मी काही करीन, आणि मुला देखता मला तंबाखू खायला नाही पाहिजे. नाहीतर बाप जर म्हणला मी त्याचा बाप आहे, मला काय भीती आहे, मी काही करीन, आणि मुलां देखता जर तो बिड्या प्याला यदा कदाचित, बघा तो जर मुलांना घाबरला नाही, तो जर म्हणला तर मला काय बेण्याचं काम आहे, हे तर माझेच मुलं आहे, यांच्या देखता मी काही करीन, तो जर बिड्या प्याला त्या मुलांना देखता बघा मुलं काय करतील, गांजाच पितील मारून. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून माता पित्यांनी याची काळजी घ्यावी. कारण जे घरातले मुलं आहे आणि ते आई वडिलांकडे बघून त्यांचं जीवन असतं. आता आई वडील जर रात्रंदिवस फोन बघित असतील, फिल्मी बघित असतील, तर मुलं मग सैराट निघायला वेळ लागणार नाही महाराज, सैराट निघतात. त्याच्याकरता आई वडिलांचं फार मोठं कर्तव्य आहे की आपल्या मुलांना संस्कार द्यावे महाराज. आणि घरचे मुलं
आईवडिलांकडे बघून वागतात, शाळेतली मुलं गुरुजींकडे बघून वागतात. कारण गुरुजी जर टेबलवर पाय ठेवून जर बसले झोपले महाराज तर मुलं काय करतील? 2 टेबल घेतील मग एकावर एक. बघा त्यामुळे आणि ही गरज आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला म्हणून असे जे भगवत भक्त आहे ज्या कुळामध्ये ते जन्म घेतात आणि ते कुळ महाराज धन्य आहे. आणि ज्या कुळामध्ये असे भगवत भक्त भगवंताचं भजन करणारे सात्विक पुत्र निर्माण होतात महाराज. आणि तेच महाराज अभंगाच्या 2य चरणात सांगतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरी कामाने देवा, दयाचा हरी कामाने देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरी कामाने देवा, दयाचा हरी कामाने देवा. कुणी कन्या पुत्र होती सात्विक. कुणी कन्या पुत्र होती जी सात्विक. होती जी सात्विक. होती जी सात्विक. म्हणजे काय बघा, सात्विक आहे त्यांना काही शिंग असतात का हो? काय असतं वेगळेपणा? सात्विक जे असतात त्यांना काही शिंग नसतात. फक्त जे परमार्थामध्ये रमत आहे सतत भगवंताच्या भजनामध्ये ज्यांना सात्विक परमार्थाचे संस्कार आहे महाराज, वाड वडिलांचे संस्कार आहे. सात्विक म्हणजे सात्विक ज्यांचे विचार आहे, जे परमार्थामध्ये प्रत्येक ज्यांच्या जीवनामध्ये नियम आहे, कशाचा तरी परमार्थाचा तरी, ज्ञानेश्वरी वाचण्याचा तरी नियम आहे, मंदिरात जाण्याचा तरी नियम आहे, कोणता तरी नियम आहे, सात्विक विचार आहे, गळ्यामध्ये माळ आहे. आणि जे कोणाला कधी त्रास देत नाही महाराज त्याला वैष्णव म्हणतात. कारण वैष्णव जन तो तेने कारण ते वैष्णव आहे ते सात्विक विचाराचे. आणि ज्या कुळामध्ये कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, असे ज्या कुळामध्ये सात्विक पुत्र निर्माण होतात महाराज, त्या कुळातल्या लोकांना बघा, त्या कुळातल्या लोकांना माता पित्यांना तर धन्यता वाटते, परंतु त्या कुळातले आजी आजोबांना धन्यता वाटते. त्या कुळामधले जे काही आपले पितर आहे त्या पितरांना धन्यता वाटते. आपल्या कुळामध्ये सात्विक भगवत भक्त निर्माण झाले. आणि विशेष म्हणजे या जगाचा चालक मालक ब्रह्मांडाचा नायक, त्या ब्रह्मांडाच्या नायकाला त्या भगवान परमात्म्याला देखील धन्यता वाटते. कारण त्याला भगवंताला सुद्धा हरिक आणि आनंद वाटतो की ह्या कुळामध्ये भगवंताचं भजन करणारे आणि भगवत भक्त निघाले महाराज. असे भगवत भक्त अनेक झाले, ध्रुवबाळासारखे भक्त, प्रल्हादासारखे अनेक भगवत भक्त झाले महाराज. विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि असे भगवत भक्त होऊन त्यांनी कुळ पावन केलं महाराज. बघा, राक्षस कुळामध्ये भक्त प्रल्हादासारखा झाला महाराज. कारण सोपं नाही, भक्त होण्याकरता माता पित्यांना फार कष्ट घ्यावं लागतात महाराज. कारण भक्त सहज निर्माण होत नाही. बघा, ज्या वेळेस आपण भक्त प्रल्हादाचं चरित्र बघतो, फार मोठी कथा आहे. ज्या वेळेस आणि हिरण्यकाश्यपू तपश्चर्याला गेला, तपश्चर्याला गेल्यानंतर
तपश्चर्याला त्या ठिकाणी बसणार महाराज. त्या ठिकाणी बसणार. एक पक्षी आला आणि तो नारायण म्हटला. नारायण म्हटल्याबरोबर हिरण्यकश्यपूला वाटलं अशुभ आहे, आता काही तपश्चर्या करून उपयोग नाही. कारण भगवंताचा तो वैरी होता, विष्णूचा वैरी होता. भगवंताचं नाव देखील ज्याला सहन होत नव्हतं आणि त्याला असं वाटलं आजचा दिवस फार अशुभ आहे, आता आपण तपश्चर्या करायची नाही, आपण घरी परत जायचं. घरी गेला. ही गोष्ट कयाधूला कळाली. कयाधूने विचारलं, म्हणले काय झालं, तुम्ही तपस्या सोडून कशा करता परत आला? म्हणले मी त्या ठिकाणी तपस्याला गेलो, तपस्या करणार. एक पक्षी आला आणि तो नारायण म्हटला. नारायण म्हटला. असं एकदा झालं, दोनदा झालं, पुन्हा भोजनाला बसले. त्यावेळेस कयाधूने तेच प्रश्न, काय झालं, तपस्या करून का वापस आले? पुन्हा सांगितलं. तो पक्षी आला. नारायण म्हटला. असं करता करता महाराज ती कयाधू माता, कारण मातेचंही या सात्विक पुत्र निर्माण होण्याकरता मातेचंही मोठं योगदान असतं. कारण बघा, शिवाजी राजांसारखे पुत्र झाले त्या जिजाऊ मातेनं घडवलं महाराज शिवाजी राजांना. आणि तसं या कयाधूने 108 वेळेस त्या हिरण्यकश्यपूकडून आणि भगवंताचं नाम उच्चार करून घेतल्यानंतर गर्भ राहिला आणि तो गर्भामध्ये भक्त प्रल्हाद भगवंताचं नाम घेत घेत जन्माला आला महाराज. हे आणि त्या मातेचे पितेचे उपकार आहे महाराज. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. त्या कयाधू मातेने जर एवढे कष्ट घेतले नसते तर भक्त प्रल्हादासारखा निर्माण झाला नसता. आणि दुसरी गोष्ट, प्रल्हादासारखा निर्माण होऊन राक्षस कुळाचा उद्धार केला महाराज. ही विशेष गोष्ट आहे. कारण इतर भगवत भक्त निर्माण होणं आणि बाकीच्यांचा कुळाचा उद्धार होणं एवढं विशेष नाही, परंतु राक्षस कुळामध्ये देखील आणि त्या राक्षसांचा उद्धार करणं हे विशेष आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. अनेक कुळामध्ये असे भगवत भक्त निर्माण होतात आणि ते भक्त काय करतात तर महाराज सांगतात ते अखंड त्या परमात्म्याची संलग्न असतात. ते जसं या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे तसं ते गीता भागवताचं पारायण अखंड श्रवण करतात महाराज. कारण गीतेच्या पारायणाचं विशेष महत्व आहे. गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. गीता आणि सर्व या जगामधले जेवढे काही शास्त्र आहे महाराज, सर्व शास्त्राचं सार उपनिषद आहे. उपनिषदाचं सार जगातील सर्व शास्त्र आहे. सर्व शास्त्रांचं सार वेद आहे. वेदाचं सार उपनिषद आहे. उपनिषदाचं सार गीता आहे महाराज. आणि जी गीता आणि जे सात्विक भक्त अखंड श्रवण करतात महाराज. कारण गीतेचं फार महत्व आहे. बघा, रामसुखदासजी महाराज ज्यांचा एक ग्रंथ आहे गीता दर्पण म्हणून, गीतेची महती, गीतेचं वर्णन फार, त्यामध्ये गीतेचं अनेक संत महात्म्यांनी गीतेचं वर्णन केलेलं आहे. तर रामसुखदासजी महाराज एक उदाहरण सांगतात. कदाचित ते उदाहरणही आपण ऐकलेलं असेल. पूर्वीचा काळ होता. पूर्वीच्या काळामध्ये एक पती पत्नी जोडपं आणि राहत होतं. आता तो पती, ती पत्नी होती, तिला नेमकं पिशाचीन लागलेली होती. तिला पिशाचीन लागलेली होती आणि हा पती एक दिवस गेला गावामध्ये काही सामान आणण्याकरता गेला. आता सामान आणण्याकरता गेला, यानं आणले काही शेंगदाणे आणले. बरं, शेंगदाणे आणले, नेमकं त्या दुकानदाराकडून चुकीनं आता गीतेचा कागद आला महाराज. आता गीतेचा कागद आला, ती पिशाचीन पती बाहेर आल्यानंतर अहो म्हणले ती खिशातलं तुमचा तो कागद फेकून द्या, कागद फेकून द्या. यालाही प्रश्न पडला, आश्चर्य वाटलं नेमकं ही असं का बोलत आहे. आणि कागद फेकून द्या, कागद फेकून द्या. आणि ती 2-4 वेळेस म्हणली तो कागद फेकून द्या तरच तुम्ही घरात या. आता याला काहीतरी विचार पडला आणि याने तो कागद काढून बघितला महाराज. तर त्या कागदामध्ये आणि गीतेचे अक्षर होते. त्याने काही तसाच तो कागद ठेवला, घरामध्ये आला. आणि घरामध्ये आता लाईट गेलेली होती. अगोदर दिवा लावलेला होता अचानक आणि लाईट आली. त्यानं सांगितलं पत्नीला की दिवा विझव. आता तिला लागली होती पिशाची. ती बसल्या बसल्या तिनं असा एवढा मोठा हात केला
आणि जागेवरूनच तो दिवा विझवला. हा गेला ना हो घाबरून. म्हणले हिला फार मोठं पिशाचीन आहे. आणि त्या गीतेचं ज्या वेळेस आणि तिनं तो कागद उघडला महाराज आणि त्या कागदावर अक्षर बघितले, त्याबरोबर तात्काळ आणि त्या स्त्रीची आणि त्या पत्नीच्या शरीरातून ती पिशाचिनी तात्काळ पळून गेली महाराज. विठ्ठल विठ्ठला हो, असं एवढं गीतेचं महत्व आहे. कारण गीतेचं जर आपण एक एक श्लोकी कोटी कोटी अश्वमेध, ज्या गीतेमध्ये कोटी कोटी अश्वमेधाचं पुण्य आहे. गीता गीता वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा, एवढा महान असं आणि ग्रंथ आहे. आणि श्रीमद भागवत आहे ग्रंथाचंही फार महात्म्य आहे. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात की जे गीता भागवत श्रवण करतात आणि अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन करतात, तेच महाराज अभंगाच्या गीता भागवत करीती श्रवण, 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 गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्यापुत्र होती देशातील कुळी कन्यापुत्र होती देशातील, कुळी कन्यापुत्र होती देशातील, कुळी कन्यापुत्र होती देशातील. होती जे सात्विका. एवढा महान असणारा ग्रंथ त्या गीतेचे. आणि दररोज जे भगवत भक्त श्रवण करतात महाराज, जे श्रीमद भागवत पुराण आहे आणि ज्या श्रीमद भागवत पुराणाने त्या परीक्षितीचा उद्धार झाला आणि त्या श्रीमद भागवत पुराणाचं आणि जे श्रवण करतात रात्रंदिवस अखंड त्या परमात्म्याचं भजन करतात. कधीमध्ये नाही बरं का, आपण कधीमध्ये जेव्हा सप्ताह आहे तेवढ्या पुरतं करतो महाराज, नंतर देवाचाही पत्ता नाही, आपला पत्ता नाही. तसं भगवत भक्तांचं नसतं महाराज. कधीमध्ये नाही परमार्थ, कामाला कधीमध्ये, पगाराला सर्वात आधी. तसं नाही महाराज, भगवत भक्तांचं अखंड जे भजन करतात, मग कोणतीही परिस्थिती असो, प्रत्येक परिस्थितीत, चांगली परिस्थिती असो, वाईट परिस्थिती असो, सर्व परिस्थितीमध्ये जे भगवान परमात्म्याचं भजन करतात, अखंड चिंतन विठोबाचे. जसं तुकाराम महाराज रात्रंदिवस, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे, रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं भजन आहे. आणि अभंगाचं चिंतन फार मोठं आहे, परंतु या ठिकाणी वेळेचंही बंधन आहे. तरी महाराज सांगतात असे कोणी परमार्थामध्ये जे अखंड भगवंताचं भजन करतात, चिंतन करतात, श्रीमद भगवद्गीतेचं आणि श्रवण करतात, ज्ञानेश्वरी श्रीमद भागवत श्रवण करतात, आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागे आहेत, सावध आहेत आणि भजन करतात, अशांची मला सेवा घडो. आणि त्यांची जर सेवा मला घडली, तुका म्हणे माझा गणपती सेवा, तुका म्हणे माझा गणपती सेवा, तुका म्हणे माझा डोक्याची सेवा, तुका म्हणे माझा डोक्याची सेवा, परे माझा नाही
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली 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 ज्ञानेश्वर ईश्वर माऊली